या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, माझे तरुण मित्र मंडळी, या ठिकाणी सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, वेळ खूप झाला आहे. सर्वांचे नाव माझ्या तोंडपाठाचा चिठ्ठी पूर्ण भरेल आहे. नाव घेत बसले तर अधिक अर्धा तास शिल्लक जाईल. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले काही पत्रकार बांधवसुद्धा या ठिकाणी हजर आहेत. आमचे पोलीस बांधव या ठिकाणी चांगले तैनात आहेत. आणि सर्व या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. आणि चोरून चारून ऐकणाऱ्या इतर पक्षाचे काही कार्यकर्त्यामध्ये ही माहिती भेटली की ते काही दुकानच्या आड आहेत, त्याचे सुद्धा मी अभिनंदन करतो. कारण त्यांना चोरून ऐकण्याची खूप सवय आहे ना. कारण की वास्तविक पाहिलं तर शेतकऱ्याचे मजुराचे प्रश्न आहेत, एका ठिकाणी यायला काही हरकत आहे का? पश्चिम महाराष्ट्रातला उसावाला शेतकरी ज्यावेळेस भाव घेते त्यावेळेस राजू शेट्टीच्या पाठीमागे 2-2, 3-3 लाख शेतकरी मैदानात येते. जात पात धर्म पक्ष सर्व बाजूला ठेवतात आणि शेतकरी शेतमजुराचा प्रश्न म्हणून सर्व ते एक येतात. जोपर्यंत उसाले भाव भेटत नाही 15-15 दिवस तिथला शेतकरी घरी जात नाही, जोपर्यंत साखर कारखानदार सरकार उसाचे भाव जाहीर करत नाही. वेट पर्सन दर आंदोलनात दरवर्षी 2-2, 3-3 शेतकरी शहीद होतात पोलिसांच्या गोळीबारात. ते मरण पत्करतात, पण भाव घेतल्याशिवाय रिकामे हाताशी ते घरी जात नाही. पण आपल्या भागातले शेतकरी प्रत्येक गावागावात 2-2, 4-4 गट ग्रामपंचायतचे आहेत ना, हे या गटाचे ते त्या गटाचे, गावात 17 पक्ष 18 नेते. आता संकट शेतकऱ्याला तर एकही दिसून नाही राहिला आहे का? तुमच्या तालुक्यात डझनभर नेते आहेत. किती? 1 डझन नेते. 400 जर सांगितलं तुम्ही भाड्यानं नेल तीर्थांनी म्हटलं तर दाबोदाबोही बसत नाहीत ते इथले नेते. आज सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, एकही दिसत नाही. काय तीर्थावर गेले? खरं तर हे शिवजन स्वराज्य यात्रा गेल्या 4 सप्टेंबरला गजानन महाराजांच्या शेगाव तालुक्यातून श्री संत गोमाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन यात्रेला सुरुवात झाली. आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, महिला बचत गटांच्या, युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला हात घालत आणि तुमच्या आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ही यात्रा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 15 दिवस 191 गावामध्ये जाऊन आम्ही गावागावातल्या शेतकऱ्यांचं, मजुरांचं मत ऐकतो, सर्व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतो. आणि येणाऱ्या 20 सप्टेंबरला संग्रामपूरच्या मैदानामध्ये ही यात्रा पोहोचल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी राज्यभरातून जे जे शेतकऱ्यासाठी लढणारे नेते आहेत त्या सर्व नेत्यांना आमंत्रित केलं आहे. आणि त्याच कार्यक्रमाचं येणाऱ्या 20 सप्टेंबर रोजी तुम्ही सुद्धा त्या संग्रामपूरला यायला पाहिजे, त्याचं निमंत्रण देण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी आलो आहे. तुमचे आमचे प्रश्न आहेत. मी काही तिकडे गुजरातच्या लोकांसाठी लढून आलो काय की बिहारच्या लोकांसाठी लढून आलो? आमच्या भागातला शेतकरी आहे, हा शेतकरी आत्महत्याच्या पायरीवर आहे. दररोज या महाराष्ट्रामध्ये 23 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या. रोज एक ना एक शेतकरी मरत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, आहे ना. तर मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं या सरकारनं गांभीर्य ओळखून आमच्या शेतकऱ्यांना आणि मजुरांना न्याय दिला पाहिजे. काय मागण्या आहे तो आमच्या? कापसाला प्रति क्विंटल 15,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला 9,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. जास्त भाव सांगितले का मी? जास्त सांगितले कमी सांगितले? वास्तविक पाहत आता सोयाबीनले भाव आहेत 4,000 आहे ना, 4100 बरोबर आम्ही बोलून आलोय. आणि अजून सोयाबीन यायला टाईम आहे 1 महिना घरी. 1 महिन्यानंतर आल्या घरात सोयाबीन आल्यानंतर काय भाव होतील? 2,600, कोणी म्हणते 2,700, कोणी म्हणते 3,000. परवडते का त्या भावात? त्यासाठी या सरकार म्हणून पाऊस पडायच्या अगोदर आपल्याला वैन बांधावं लागते. अजून 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ कालावधी आहे घरात सोयाबीन आले. नाहीतर बऱ्याच वेळा असं होते, मला माहीत आहे तुमच्या आता निवडणुका जवळच चालल्या, नेतेले कधीचे वेळ ते माहीत आहे. तुमच्या घरात सोयाबीन येईल, कारण की तुमच्या घरात सोयाबीन आल्यानंतर तुम्हाला द्यायला लागतात सोंगणीचे पैसे 3,000 रुपये एकर. मला माहीत आहे ना रेट, बरोबर आहे ना. 3,000 रुपये एकर सोंगणीचे आपल्याला द्यायला लागतात हडमचे, बरोबर आहे ना. मग आता घरात करतात बाई कुरकुर, त्याचा फोन आलता तुम्ही फोन उचलत नाही, हेडमवाल्याचे पैसे देत नाही काय. मग राग काय करतो आपण? सोयाबीन व्यापाराले साऱ्या शेतकऱ्याच्या घरातलं सोयाबीन व्यापारात घरात जाते. मग आपल्या भागातले नेते येतात रस्त्यावर, आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनले भाव, बरोबर आहे ना.
त्यासाठी पाऊस पडायच्या अगोदर आपल्याला वळण बांधावं लागते. म्हणूनच खऱ्या अर्थानं ही शिवजयंती स्वराज्य आता निघाली आहे. आमच्या या सरकारनं आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनले 9,000 रुपये भाव दिला पाहिजे, कापसाला 15,000 रुपये भाव दिला पाहिजे. आम्ही काय आता खिशातले भाव काढले बजारात मांडले असं नाही. मगाशी बोलताना उजवे भाऊनी सांगितलं, आज जे सत्तेत आहेत, आज जे सत्ता भोगतायत, हे ज्या दिवशी म्हणजे 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या अगोदर हे विरोधात होते, विरोधी बाकावर होते. त्यावेळेस हे विरोधी बाकावर असताना हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चे काढत होते. आमच्या सोयाबीनला 9,000 द्या, कापसाले 15,000 द्या, आहे ना. आपले मोठे साहेबांना जळगोल पैदल यात्रा काढली होती शेगावले. 10-12 पिल्लांटू घेतलं सगळं नील लागली पैदल. त्याची मागणी तेच होती, आमच्या सोयाबीनले 9 द्या, कापसाले. आता कुकडकेला दिसतही नाही. कधी सोयाबीनले भाव मागत नाही, कधी कापसाले भाव मागत नाही. शेतकरी मेला की जिताय त्याचं काही घेणं देणं, फक्त माल येऊ द्या अंध. बरोबर चुकीचं आहे मी बोलतोय. मला माहित आहे काही माझं बोलणं काही लोकांना कळू लागत असेल, पण मी खरं बोलतो. मी ताकाला जाऊन गाडगं लपवत नाही. आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरणार आहे. या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन भावार्थ तर मिळालीच पाहिजे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पीक विमा काढला होता. 1 वर्ष उलटून गेलं, दुसरं सोयाबीन घरात यायला लागलं. 1 महिन्यानं सोयाबीन आता 15 दिवसानं सोंगणीला सुरू होते. अजूनही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे नाहीत. नियम असा सांगतो, शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत ते पैसे कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे. जर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वितरित करायला पाहिजे असा तुमचा नियम सांगत असेल, तर गेल्या 7 महिने झाले आमच्या कापूस सोयाबीनचा पीक विमा मंजूर होऊन का आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत? कुठे आहेत आमचे पैसे? आणि दुसऱ्या बाजूने आज सत्ताधारी आमदार पत्रकार परिषदा घेतात, तारखा देतात, तारीख पे तारीख. हे तारीख झाली का ती पुढची तारीख. आता मला वाटते काहीतरी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले काही 2-4 आमदार अशीच एक बैठक घेतली. व्हिडिओ गेला ना काही लाईव्ह. मी पाहिलं व्हॉट्सअपच्या मोबाईलवर पाहिलं, एक व्हिडिओ आला की 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित होणार. खरं आहे का हे? 31 ऑगस्ट होती ना, आले का पैसे? नाही आले. अधिक तारीख दिली आजची, म्हणजे तारीख पे तारीख. तुम्ही आरोपी आहात काय? तुम्हाला तारखा देतात काय? चाललंय काय? आता तर असं केलं, या 2-4 दिवसाच्या अगोदर उज्ज्वल भाऊने सांगितलं, आमदार साहेबाला वाटलं काय काय लोकांनी उत्तर द्या, आता तारखाच शिल्लक राहिला नाही. पट्ट्यानं बातमी छापून टाकली की पीक विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना 137 कोटी 27 लाख रुपये सर्व विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. का जमा? हात वर करा, किती लोकांचे पैसे आले? कोणाचेच नाहीत. मला शेतकऱ्याचे फोन कमी आहे, कारण शेतकऱ्यांना माहित आहे प्रशांत डिक्कर विषय हातात गेला, हा विषय सॉल्व्ह करते. हे लोकांना विश्वास आहे माझ्यावर. पण मला तुमच्यापेक्षा फोन चालू आहेत बँकेतल्या मॅनेजरचे. एवढे फोन चालू आहेत जिल्ह्यातून. प्रशांत भाऊ तुम्ही काही करा, तुम्ही आवाहन करा शेतकऱ्यांना की सांगा की अजून शेतकऱ्याचा विमा आला नाही. त्याची भानगड अशी झाली, एका बाजूने आमदार साहेबांनी छापल्या बातम्या, शेतकऱ्याच्या खात्यात झाले पैसे जमा असे बातम्या छापल्या ना. मग शेतकऱ्याला असं वाटलं की पैसे खात्यात जमा झाले, शेतकरी चालले बँकेत. बरोबर आहे ना. आता मॅनेजर सांगते पैसे आले नाही. आता शेतकऱ्याला वाटते हा खोटा बोलते, आपले पैसे यांना कर्ज खात्यात जमा केले. अरे म्हणजे बँकेत मॅनेजर सोबत शेतकऱ्याचे भानगड सुरू झाले ना. बँकवाले म्हणतात प्रशांत आम्ही तुमच्या पाया लागतो, तुम्ही शेतकऱ्याला आवाहन करा, शेतकऱ्याला खात्यात पैसे आले ते सांगतील की ते खोलू आणि कोण हा गडी सांगते पैसे आले. काय चाललं काय? बरोबर आहे ना. या ठिकाणी जाहीरपणे सांगतो 2020-21चा अनुभव आहे. भाऊनी सांगितलं तुम्हाला बोलताना कमी शब्दात गेम मांडला देणं. असंच मी तुमच्या गावात आलो होतो, सारा पीक विम्याचा विषय संपला होता. 2020-21चा 64 कोटी पीक विम्याचा विषय पूर्ण डब्यात पॅक केलता. भाऊन आणि कंपनीना डब्यात झालता, जमा झालता ना. तर त्यावेळेस मला समजलं की काहीतरी गोलमाल आहे. मी पेटून उठलो.
गावागावात बैठका घेतल्या, जनजागृती केली. एवढंच नाही तर पुण्यातलं आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, विमा कंपनीचं कार्यालय असेल, त्यांच्या विरोधात भांडलो. पण दुसऱ्या बाजूने आपल्या मतदारसंघाचे आमदार, त्यांना वाटलं की सामान्य कार्यकर्ता जर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकत असेल तर आपलं काही शिल्लक राहणार नाही मतदारसंघात. भाऊसाहेबांना मोठमोठ्या हेडिंग दिला पेपरले, दररोज बातम्या येत होत्या. शेतकऱ्याचे प्रशांत टिकर दिशाभूल करते, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, येत होत्या ना बातम्या. पण प्रशांत टिकर म्हणतात मला जेवढं कोणी दाबण्याचा प्रयत्न करते मी त्याच्यापेक्षा दुप्पटनं स्प्रिंग सारखा उठतो, उलट मी पेटून उठलो ना. म्हणजे सांगायचा तात्पर्य, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या अंबानीला वाकून सलाम करतात, त्या अंबानीच्या घशातले 64 कोटी आणले आणि तुमच्या शेतकऱ्यांच्या खिशात घातले, तो प्रशांत टिकर आहे. याही वर्षी आता पीक विम्याचे पैसे आहेत, तारीख पे तारीख चालू आहे. एका बाजूने सत्ताधारी सरकार आहे, ज्यांनी 20 वर्षापासून तुम्हाला लुटलं, ते एका बाजूने फौज आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्ता आणि शेतकऱ्यासाठी लढणारे आमचे सहकारी असतील किंवा शेतकरी शेतमजूर फाटका माणूस एका बाजूने आहे. स्वराज्य यात्रा निकाली. ही लढाई हे अटीतटीचा सामना आहे. जर का आपल्याला पीक विमा आपल्या खात्यात घ्यायचा असेल तर आपल्याला सुद्धा मैदानात यावं लागेल. मी काही आमदार खासदार नाही, मी मंत्री नाही की मुंबईत जाईन उद्या सभागृहात सांगेन मंत्र्याला की देऊन टाका विमा, असं होईल का? मी आमदार खासदार नाही, मी रस्त्यावर तुमच्यासाठी लढणारा माणूस आहे. तुमचं जर साथ, तुमचं सहकार असेल तर मी 100% पीक विम्याची तुमची आजच गॅरंटी घेतो, तुमच्या खात्यात पीक विमा आणण्याची. फक्त तुमची साथ, तुमचं सहकार्य पाहिजे. आणि म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, कापूस सोयाबीनचा भावाचा विषय असो, हरिकिशन गांधी जामोद की तुमच्या पीक विम्याचा विषय असो, आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी हवालदिल झालाय. मागच्या वर्षीचे काही अतिवृष्टीचे पैसे काही लोकांना आले नाही, जामोदून म्हणले फोन येतात, खरं आहे का हे? अतिवृष्टीचे पैसे भेटले का सर्वांना? नाही आले. 22 जुलैची अतिवृष्टी अजून आले नाही. कुठे आहेत पैसे? पैसे तहसील मध्ये आहेत काय? घोटाळा केला. मी नाही म्हणत, लोक सांगून राहिले घोटाळा केला. सारेल माहित आहे काय काय चित्र झालं जळगावात, तर बरोबर ना. या तुम्हाला मी या ठिकाणी दाव्याने सांगतो आणि विश्वासाने सांगतो, ज्या ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे, बँकेचं कर्ज आहे तुमच्याकडे, हे तिकडे जातो, अतिवृष्टीचा विषय घेतोच. पण त्याच्या अगोदर ज्या ज्या शेतकऱ्यावर बँकेचं कर्ज आहे त्या त्या शेतकऱ्याचं या सरकारनं कर्ज माफ केलं पाहिजे. जसे निवडणूक आली की कर्जमाफीची घोषणा करतात, चालण्या लावतात, फिल्टर बसवतात की त्यात हा कर्जबाजारी शेतकरी बसूच नाही, अशी घोषणा नको आहे. आम्हाला या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे, या पद्धतीची कर्जमाफी पाहिजे. आज जर सरकारनं घोषणा केली तर दुसऱ्या दिवशी जर शेतकरी बँकेत गेला तर त्या बँकेवाल्याने म्हटलं पाहिजे की साहेब भाऊ तुमचं कर्ज माफ झालं, हा तुमचा नीलचा दाखला, या पद्धतीची कर्जमाफी पाहिजे. बरोबर आहे ना. आणि हा विषय मी जसा तुमचा 2020-21चा पीक विम्याचा हातात घेतला होता, त्याच पद्धतीचा आता कर्जमाफीचा सुद्धा विषय मी हातात घेतला यावर्षी. काही झालं तरी चालेल, जीव गेला तरी 72, वेळ प्रसंग या महाराष्ट्रामध्ये रक्ताचे पाठ वाले तरी चालेल, पण या निवडणुकीच्या अगोदर, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झाल्याशिवाय आम्ही या महाराष्ट्रात हे काही सत्ताधाऱ्याला फिरू देणार नाही. हा संकल्प स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलाय महाराष्ट्रातला. लक्षात घ्या. तुम्हाला मी या ठिकाणी ठामपणे सांगतो, तुमच्याकडे कर्ज आहे का? पहिले सांगण्यात मी 2-4 मिनिटं बोलून तुम्ही सर्व नील असतान. तुमच्याकडे कर्ज आहे काय? बोला तर तुम्ही सारे पोरे धन नसतान, नाही ना? आहे ना? नक्की आजपासून तुमचं सर्व कर्ज माफ करण्याची जबाबदारी ही प्रशांत टिकर घेते. कोण घेते? प्रशांत टिकर. तुम्ही कर्ज भरायचं नाही, अजिबात भरायचं नाही. तुम्ही म्हणसान का गावात असतं बँक सकाळीच तर मॅनेजर उठलं की आम्हाला उठवायला ते द्या पैसे, आहे ना? येऊ द्या घरी. मॅनेजर जर घरी आला ना त्याला एकच सांगा की साहेब काय योग आहे, मी आत्ताच चप्पलच घालून राहिलो तुमच्या बँकेत येऊन राहिलो होतो. मागच्याच आठवड्यात पैशाची मी तरतूद केली आणि कर्ज भरण्यासाठी सर्वचे सर्व पैसे आम्ही
प्रशांत डिक्करकडे दिले. आमचं कर्ज कोण भरते? प्रशांत डिक्कर. आजपासून तुमचं कर्ज भरण्याची जबाबदारी हे माझी, बरोबर आहे ना? आता मी आमदारने मंगाशी बोललो, मी जे बोलतो ना, मी तुमच्या ताकदीवर तुमच्या जोरावर बोलतो. तुमची जर ताकद माझ्या पाठीशी असेल तर प्रशांत डिक्कर या मैदानात उतरते. तुमचे 7-12 कोरे झाल्याशिवाय मी या सरकारला सोडत नाही. तुमची साथ आहे ना? हाव. 20 सप्टेंबरला या महाराष्ट्रामध्ये जे जे शेतकऱ्यासाठी लढणारे नेते आहेत त्या सर्व शेतकरी नेत्यांना मी आमंत्रित केलं आहे. जर राज्यातले शेतकरी तुमच्यासाठी या ठिकाणी बोलावले असतील संग्रामपूरमध्ये, तर तुमचं सुद्धा जळगाव तालुक्यातल्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी येण्याची तेवढीच जबाबदारी आहे. तुमची असाल काय? हाव. तुमची तयारी आहे ना यायची? हाव. नाहीतर आज म्हणता हो आणि त्याच दिवशी गो. असं करू नका. कर्जमाफीचा विषय तुम्ही डोक्यातनं काढून टाका. तुमच्या 7-12 बोजा हे मनात कधीच ठेवू विषय काढून टाका. कारण कर्जापायी लोक आत्महत्या करून राहिले हो, बरोबर आहे ना? तुमच्या जळगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली 22 जुलै. आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये झाली. आमची कमी झाली, तुमची थोडी. आमची कमी शेकली, तुमची थोडी जास्ती शेकले. आणि निसर्ग असा आहे की 2-2.5 वर्ष आले सर्व तुमच्या नावाने पावत्या पडून आला. आलं ढक्की पडलं इकडे, आहे ना? या ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट येते त्या त्या वेळेस लोकप्रतिनिधी असतील, सरकार असेल, त्यांनी मायबाप म्हणून त्या संकटकाळी त्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. खरं आहे काय? बरोबर आहे ना? मग ज्या वेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मोर्चे कोण काढले? आम्ही काढले ना. शेतकरी संघटनेच्या संघटना. कार्यकर्त्यांना मोर्चे काढले, आंदोलन केले, अन्नत्याग आंदोलन केलं. प्रशासन ऐकत नव्हतं म्हणून भूमिगत होऊन आत्मदनाचा इशारा दिला ना. एवढंच नाही, पायी यात्रा काढली. कशासाठी? की आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या, त्याचं नुकसान भरपूर त्या शेतकऱ्याला द्या यासाठी ना. हाव. पण यायनं उलट केलं गणित. यायनं काय केलं? हे शेतकरी ज्याचे खरडून गेलं ना ते बाजूले 4,500 शेतकरी आहेत जळगाव तालुक्यातले. किती? की अजूनही त्या शेतकऱ्याच्या जमिनी खरडून झाल्या पण अजूनही खात्यात 1 रुपया आला नाही. असे 4,500 शेतकरी आहेत. पैसे कोणाच्या खात्यात गेले? पैसे गेले जे जे आमदार साहेबाचे जवळचे चेले चेपाटे, बरोबर, किमान ज्याच्या घरी शेती आहे त्याले तर ते, ज्याच्या घरी जमीन नाही, गुंठा नाही, त्याचे नावान पैसे. एक तुमच्याच तालुक्यातला भाजप युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष घरी 2 एकर जमीन, फक्त भाऊच्या पुढे शपट हलवते, झेंडे हलवते. किती एकर जमीन घरी? 2 एकर जमीन. पुराच्या नावानं 6 लाख आणि बापाच्या नावानं 15 लाख. 2 एकरावर किती गेले? 21 लाख रुपये. 21 लाख. कोणाच्या खात्यात 5 लाख, कोणाच्या खात्यात 7 लाख, कोणाच्या खात्यात 2 लाख. वारे वा, भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद पैसे खाता गरीबाचे. 4,500 शेतकरी अजून वंचित आहेत. लाज वाटत नाही? तुम्हाला जर एवढं खास वाटते तर मला सांगा, मी आमच्या शेतकऱ्याचे लहान लहान लेकरं तुमच्या दारात बसवतो, त्याचं शेण खाणं तुम्ही. एवढं जर खा वाटते तुम्हाला तर डांबर कमी पडलं, तुम्हाला गिट्टी कमी पडली, आहे ना? मी बोलत असेल काही लोकांना वाटत असेल हा काही बोलते. अरे एक लाजा विकल्या साऱ्या. शेतकऱ्याचे चेहरे पा कसे झाले. 1 वर्ष झाले उलटून पैकीमाचे पैसे नाहीत, अतिवृष्टीचे पैसे नाहीत, कर्जमाफीचा विषय काहीच नाही, कापूस सोयाबीनच्या भावाचा काही मेळ नाही. आणि एकही आमदार खासदार बोलत नाही. काय म्हणते? आम्हाला मतदान करा. आता तर मला वाटतं काही भांड्याचा कार्यक्रम चालू केला. टेबलावर फोटो भांडे ठेवतात, तिथं माणूस उभा करतात, फोटो काढतात आणि काही सही घेतात ना. आमची कोणतीच तक्रार नाही, बरोबर आहे ना? आमच्या सरकारला आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जे मागतो ते आम्हाला द्या, जे आम्हाला अपेक्षित आहे ते द्या, पण हे सरकार जे मागतो ते देत नाही. मला एक सांगा की कोणत्या तरी बाईनं असा काही अर्ज केला काय? कोणा बाईनं मोर्चे काढले काय? की आंदोलन केले की आमच्या घरात चुलाच पेटत नाही, गरिबी खूप आली, सरकार तुम्ही आम्हाला किमान 1500 रुपये महिना लागू करा. असं काही पाहिलं का कुठे आंदोलन की काय पेपरले मागितलं काय? पण एका रात्रीत निर्णय 1500 रुपये खात्यात, बरोबर आहे ना? असं कोणा बाईनं म्हटलं काय मतासाठी चालवायचं की आम्हाला किमान दररोज अपडाऊन करावं लागते
एसटी लाडकी बहीण योजना आम्हाला 50% काढली आहे ना. पाहिजे असं म्हटलंय कोणाबाईनं. बिना माग्याचं सरकार देते, कारण पुढे आता पण निवडणूक त्यांना आहे. एकही बाई मतदान काय करणार आहे नाही. पुढे काही मागा आता, ते नाहीच म्हणत नाही, होच आहे. तुम्ही सांगा ना आता उद्या गंमत म्हणा साहेब अख्ख्या जामोदचं मतदान तुम्हालेच. फक्त आमचं मत असं आहे की आमच्या जामोदर पूर्ण एक असं चांदीचं 76 आणि सोबत त्याला सोन्याची अशी झालर पाहिजे. तो बस एकच महिना, फक्त 2 दिवस थांबा. 2 दिवस. किती दिवस? 2 दिवस. 2 दिवस थांबा. गडी मुंबईला गेला की तिसऱ्या दिवशी पत्र आणि मोठी पेपरली बातमी येते की जळगाव जामोदच्या शहरावर 1 किलोमीटर असं आणि 1 किलोमीटर असं तर चांदीचं 76 मंजूर. बरोबर आहे ना. आणि खाली फोटो, भाऊच्या प्रयत्नांना यश. काही मागा, तुम्ही फक्त कापूस सोयाबीनले भाव मागू नका. जर गंमत किमान फक्त म्हणा तर तरी नका करू तसं. गंमत म्हणा की आमच्या जामोदमध्ये 800 मुलं अशी आहेत 30, 35 वर्षाचे, त्याचं लग्नच होत नाहीत, त्याला मुले भेटत नाहीत. साहेब मग थोडंसं तो म्हणजे थांबा 2 दिवस. किती? 2 दिवस. तरी मुंबईत गेला, तिथं टेबलवर माणूस ठेवला आणि पत्र लिहायला. मुंबईत गेला, तिकडून आला की मोठी बातमी येईन पेपरली. निवडणूक झाल्यानंतर जामोद येथील 800 तरुण होणार विवाहित. आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नाला यश. काही मागा, कारण पुढे काय आहे? यश. निवडणूक आहेत ना. काही मागा, नाहीच नाही, होच आहे. तुम्ही फक्त गंमत म्हणा. काय चाललंय काय? जे आम्हाला पाहिजे ते द्या. आमच्या सोयाबीनले 9,000 रुपये भाव द्या, कापसाले 15,000 रुपये भाव द्या. आमच्या मजुराचं जरा बिकट झालं, मजुरी आता आत्महत्या करते का आहे ना. अवस्था बिकट आहे. मी तुम्हाला 2 मिनिटं अधिक घेतो, वेळ खूप झाला. तुम्ही ऐकले असेल मागच्या 15 कोमल पौरकर नावाची मुलगी 17 वर्षाची होती, रुदाण्याची. तिचा शाप लागून मृत्यू झाला. ऐकलं का? वाचलं का पेपरला? म्हणजे मजुराचं काय मी सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. कोमल पौरकर हे 17 वर्षाची मुलगी होती. कोमल मोठी, लहान एक बहीण आहे, ती शाळेत जाते.